देशात आणि राज्यात निवडणुकीचं काही समीकरण असू देत, अंबाजोगाई शहराला मात्र सदैव काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना समर्थ साथ दिलेली आहे. पुरोगामी चळवळीच्या या गावानं भाजपला कधीही जवळ घेतलेला नाही. सुरुवातीला 1990 आणि 1995च्या विधानसभा निवडणूक वगळता एकदाही भाजपला स्वीकारलेलं नाही. नंतरच्या काळात तर भाजपाचे नगरसेवक सुद्धा घटवण्याचं काम झालं. 2016च्या नप निवडणुकीत सुनील काका लोमटे यांच्या सहकार्यानं व त्यांच्या नेतृत्वामुळे भाजपला सर्वाधिक 7 नगरसेवकांपर्यंत पल्ला गाठता आला. नप निवडणुकीत मुस्लिम बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमताने विजयी करून सत्तेच्या जवळ नेलं, मात्र नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभूत केला. परंतु ज्या मुस्लिम बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सन्मानाचं स्थान नप निवडणुकीत मिळवून दिलं, त्या समाजाचा सन्मान म्हणून माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शेख रहीम भाई यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी उपलब्ध करून दिली आहे. नप निवडणुकीत ज्या मुस्लिम बांधवांनी समर्थपणे साथ दिली, त्याची उतराईच रहीमभाईंच्या नियुक्तीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर मोठे फेरबदल करण्यात आले असून माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या सर्व समर्थकांची गच्छंती करण्यात आली असून या पदांवर केज आणि अंबाजोगाई तालुक्यात मुंदडा समर्थकांची वर्णी लावण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर आणखी घडामोडींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जाते. अंबाजोगाई शहरानं सदैव काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानाचं स्थान दिलंय. भाजपाचा विचार कधीही स्वीकारलेला नाही. परंतु 1990 साली प्रस्थापितांना धक्का देऊन स्वर्गीय आमदार डॉक्टर विमलताई मुंदडा यांना परिवर्तनाच्या लाटेमध्ये विजयी केलं. त्यावेळी त्या भाजपच्या उमेदवार होत्या. त्यानंतर 1995च्या निवडणुकीत मुंदडांना भाजपात डावलत असल्याचं लक्षात आल्यानंतर संपूर्ण केज मतदारसंघ मुंदडांच्या पाठीशी उभा टाकला आणि भाजपाचं तिकीट मुंदडांच्या बाजूनं वळतं केलं. 1999 ते आजतागायत मुंदडा कुटुंबीय हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिरावलेलं आहे. साधारणतः 20 वर्ष मुंदडा कुटुंबियांनी राष्ट्रवादीची साथ सोडलेली नाही आणि 1999 पासून भाजपाला अंबाजोगाई शहरानं स्वीकारलेलं नाही. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. मुंदडा व मोदी या दोनच नेतृत्वाला अंबाजोगाई शहरानं डोक्यावर घेतलेलं आहे. नगरपालिकेला राजकिशोर मोदी तर विधानसभेला स्वर्गीय आमदार डॉक्टर विमलताई मुंदडा यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. नप निवडणुकीत सदैव मोदींना कौल दिलेला आहे, तर विधानसभेला मुंदडा वगळता इतरांचा विचार केलेला नाही. परिवर्तनाच्या लाटेत आमदार प्राध्यापक सौ संगीताताई ठोंबरे या विजयी झाल्या. मध्यंतरी मुंदडांनीच पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी दिली आणि पोटनिवडणुकीत साठे विजयी झाले. 2016 साली झालेल्या नगर परिषद निवडणुकीत तिरंगी लढत प्रथमच झाली. त्या ठिकाणी काँग्रेसनं नगराध्यक्ष पदासाठी विद्यमान नगराध्यक्षा सौ रचनाताई सुरेश मोदी यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीनं शेख रहीम भाई यांच्या पत्नी खदिरा बेगम यांना उमेदवारी दिली, तर भाजपनं सुनील काका लोमटे यांच्या पत्नी ॲडव्होकेट शोभाताई लोमटे यांना उमेदवारी दिली. तिरंगी लढतीमध्ये घमासान दिसून आलं. भाजपच्या उमेदवार ॲडव्होकेट शोभाताई लोमटे यांना 11,412 मतं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खदिरा बेगम यांना 11,824 मतं, तर काँग्रेस आयच्या उमेदवार सौ रचनाताई सुरेश मोदी यांना 13,338 एवढी मतं मिळाली. साधारणतः 1,514 एवढा मताधिक्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार खदिरा बेगम पराभूत झाल्या. परंतु राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक नगर परिषदेच्या सभागृहामध्ये स्थानापन्न झाले. इतिहासामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादीचं एवढं मोठं संख्याबळ नगर परिषदेमध्ये वाढलं. राष्ट्रवादीचे 16 नगरसेवक सभागृहात धडकले, तर त्या पाठोपाठ भाजपचे 7 नगरसेवक सभागृहात गेले. भाजपनंही या ठिकाणी सुनील काका लोमटे यांच्या बळावर 7 नगरसेवकांपर्यंत मजल मारली. काँग्रेस मात्र नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जिंकली आणि नगरसेवकांच्या संख्येत पिछाडीवर राहिली. केवळ 6 नगरसेवक काँग्रेसचे विजयी झाले. आता काँग्रेसची संख्या 7 वर तर राष्ट्रवादीची संख्या 15 वर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी ज्या मुस्लिम बांधवांनी नप निवडणुकीत
व कालच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भरघोस असं मतांचं दान दिलं, त्याची उतराई करण्याच्या भूमिकेतून ज्येष्ठ नेते तथा मार्गदर्शक आणि माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शेख रहीमभाई यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे. खऱ्या अर्थानं हा मुस्लिम बांधवांचा सन्मान म्हटला पाहिजे. तालुकाध्यक्ष पदावर विराजमान होणारे मुस्लिम समाजाचे रहीमभाई हे पहिलेच नेतृत्व आहे. आजवर मुस्लिम समाजाची मतं घ्यायची आणि पद दुसऱ्याला द्यायची हे झालेलं आहे. परंतु मुंदडा यांनी या परंपरेला छेद देऊन मुस्लिम समाजाचा सन्मान केलेला आहे. त्याचबरोबर शहराध्यक्ष पदाच्या निवडीतही एका लोमटेला पायउतार केल्यानंतर त्या पदावर दुसऱ्या लोमटेंना स्थान देण्यात आलं आहे. ॲडव्होकेट संतोष उर्फ सनी कल्याणराव लोमटे यांना राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदावर संधी दिली आहे. एक तरुण व सकारात्मक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्याशी त्यांचं सख्य आहे. म्हणून मुंदडा यांनी दोन्ही पदांना सन्मान व प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम केलंय. एकूणच मुंदडा यांनी आपल्या कल्पकतेची चुणूक या निमित्तानं दाखवून दिली आहे. ज्या पद्धतीनं मुंदडा यांनी तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पदावर नियुक्त्या केल्या आहेत, त्या अनुषंगानं आगामी विधानसभा जिंकण्याची त्यांची ईर्ष्या बळावली एवढं मात्र खरं. वार्ता YouTube न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड.